गौतमी लहान असताना तिला तिच्या आईवडिलांसोबत देवदर्शनाला जायला खूप आवडायचं. गौतमीचे आईवडील दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे. यावर्षी जेव्हा ते वारीला जायला निघाले तेव्हा गौतमीने त्यांच्या पाठीमागे खूप हट्ट करून तीही त्यांच्यासोबत जायला निघाली. छोट्या गौतमीच्या हट्टापुढे आईवडिलांचा नाईलाज झाला आणि ते तिघेही पंढरपूरच्या वारीसाठी निघाले. परंतु वारीमध्ये गर्दी एवढी होती की गौतमी कधी तिच्या वडिलांच्या हातातून सुटली समजलंच नाही आणि ती त्यांच्यापासून दुरावली गेली. तिने तिच्या आईवडिलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आई बाबा तिला भेटले नाही आणि ती तिथेच रडत बसली. गौतमी तिथेच बसून जोरजोरात रडत होती. तेवढ्यातच एक महिला तिच्याजवळ आली आणि म्हणाली, तू कोण आहेस? तुझे आईवडील कुठे आहेत? तेव्हा गौतमीने त्यांना सगळा प्रकार सांगितला. मग ती महिला तिला घेऊन तिच्या घरी गेली आणि तिला एका निपुत्रिक जोडप्याला विकले आणि मग ती त्यांनाच मम्मी पप्पा म्हणू लागली. गौतमी जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागली तेव्हा तिचे एका मुलावर प्रेम आहे हे जेव्हा तिच्या वडिलांना कळाले तेव्हा त्यांनी जबरदस्तीने तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले. गौतमीचा नवरा तिला रोज मारत होता, त्यामुळे ती कंटाळून घरातून पळून शहरात गेली आणि एका कंपनीत जॉब करू लागली. 1 महिन्यानंतर गौतमीचे बॉस बाहेरच्या देशातून परत आले आणि तिला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. जेव्हा गौतमीने तिच्या बॉसला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो तर असा एक व्यक्ती होता. हे सर्व आपण खालील कथेमध्ये बघूयात. गौतमी. प्रत्येक मुलीसारखी गौतमीची खूप काही स्वप्न होती, परंतु या स्वप्नांमुळे गौतमीला खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती, जे मी पूर्ण आयुष्यभर विसरू शकतच नव्हते. मला विश्वास बसत नव्हता की कोणी कोणासोबत असे सुद्धा करू शकते. जे माझ्यासोबत झाले होते, मी तर फक्त 7 वर्षांचीच होते, पण माझ्यावर कोणीच दया केली नव्हती आणि माझे संपूर्ण आयुष्य बर्बाद झाले. काश माझ्या आईने मला वाचवले असते तर हे सगळं घडलं नसतं. हे ऐकून लोकांच्या अंगावर काटा उभा राहील. माझा संबंध एका अशा घराशी येतो जिथे फक्त गरिबी आणि गरिबीच होती. आम्ही 4 जण भाऊ बहीण होतो. बाबा कोणाच्या तरी दुकानावर काम करत होते आणि आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायला जात होती. मी तर त्यावेळेस खूप छोटी होते, फक्त 7 ते 8 वर्षाची. त्यामुळे मला माझे बालपण एका स्वप्नासारखे आठवणीत आहे. माझा एक भाऊ व बहीण माझ्यापेक्षा मोठे होते आणि एक भाऊ माझ्यापेक्षा छोटा होता. घरामध्ये खाण्यापिण्याची इतकी तंगी होती की खूप मुश्किलीने एक वेळचं जेवण आम्हाला मिळत असायचं. आम्ही दुसऱ्या मुलांसारखे शाळेत सुद्धा जाऊ शकत नव्हतो. पैसे घेऊन खाऊ खाणे तर दूरचीच गोष्ट होती. मला चांगल्या प्रकारे आठवते की एकदा माझे आईवडील पंढरपूरच्या वारीला चालले होते. आम्ही सर्व भावंड त्यांच्या मागे जाण्याचा हट्ट केला आणि आम्हीही त्यांच्यासोबत निघालो. आम्ही वारी पूर्ण करून पंढरपूरला पोहोचलो. पण तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. जेव्हा मी, माझी आई आणि बाकी 3 बहीण भावांसोबत पंढरपूरच्या जत्रेत गेलो. लोकांची इतकी गर्दी पाहून मी खूप घाबरले होते. मी माझ्या मोठ्या बहिणीचे बोट घट्ट पकडून ठेवले होते. जत्रेत वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पाहून आमचे मन विचलित होत होते, पण आमच्याजवळ पैसे नव्हते की त्यामुळे आम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नव्हतो. माझी बहीण म्हणत होती की आई मला खेळणी घेऊन दे. तेव्हा मी सुद्धा म्हणायला लागले की आई मला जिलेबी खायची आहे. तेव्हा आई रागात म्हणाली, माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नाही. तुम्हाला फक्त मी इथे फिरायला आणले आहे. इथे फिरा, पहा आणि लवकर घरी चला. पण अचानक जत्रेतली लोक इकडे तिकडे पळायला लागली. आई आम्हाला घेऊन एका बाजूला उभी राहिली, पण समजत नव्हते की नक्की काय झाले आहे, लोक का पळत आहे. आणि मग आई अचानक म्हणाली, चला पटकन मंदिरात चला.
नाहीतर आपण इथेच फसले जाऊ. हे बोलून आम्ही दोन्ही भावांना हाताला धरून पुढे चालू लागली. मी छोटी होते. अचानक माझा पाय कोणत्या तरी वस्तूमध्ये अडकला आणि मी तिथेच पडली. माझा हात माझ्या बहिणीच्या हातून सुटला होता, पण कोणीच माझ्यासाठी थांबले नाही. मी आईला आवाज देत राहिले, पण एवढ्या लोकांच्या आवाजात माझा आवाज हरवला होता. आई, माझे 2 भाऊ, 1 बहीण सगळे माझ्या नजरेसमोरून दूर होत गेले आणि मी लोकांच्या धक्काबुक्कीपासून वाचत एका बाजूला उभी राहून रडायला लागले. मी आईला खूप आवाज दिला आणि त्यांना इकडे तिकडे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ना आई दिसली, ना माझी बहीण, ना माझे भाऊ दिसले. मी खूप जोरजोरात रडत होते की काही वेळानंतर एक महिला माझ्याजवळ आली आणि विचारायला लागली की इथे का उभी आहेस आणि एवढी का रडत आहेस तू. मी तिला म्हणाले की माझी आई माहीत नाही कुठे हरवली आहे. तेव्हा ती म्हणाली, काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या आईजवळ पोचवते. तिचे बोलणे ऐकून मी रडायचे थांबवले होते आणि तिच्यासोबतच तिचा हात पकडून जाऊ लागले. त्या महिलेने मला गाडीमध्ये बसवले आणि मला तिच्या घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर ती म्हणाली की रात्र खूप झाली आहे, मी सकाळी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. नंतर तिने मला जेवण दिलं आणि एक दुधाचा ग्लास प्यायला सुद्धा दिला. तेव्हा मी खूपच खुश झाले होते आणि मी पटकन जेवून घेतले आणि दूधही प्यायले आणि तिथेच झोपून गेले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा तिने मला नाश्ता सुद्धा दिला आणि म्हणाली, हे कपडे घालून घे आणि तयार हो, मग आपण जाऊयात. नवीन कपडे पाहून माझे मन उड्या मारू लागले. मी पटकन कपडे बदलले. त्यानंतर मी त्या महिलेला म्हणाले, आंटी चला, मला माझ्या आईकडे घेऊन चला. तेव्हा ती म्हणाली, गौतमी, मी तुझ्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला आहे, पण ती कुठेच भेटली नाही. त्यामुळे जोपर्यंत तुझी आई आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तू माझ्याजवळच राहा. हे ऐकून मी शांत झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणू लागली की मी तुला माझी मुलगी बनवून ठेवेल, तुला कोणत्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही. जेव्हा तुझी आई आपल्याला मिळेल तेव्हा तू त्यांच्याजवळ जा. तिने मला माझे नाव विचारले आणि मला खेळण्यासाठी खेळणीसुद्धा दिली आणि अशा प्रकारे मी त्या आंटीजवळ राहायला लागले. मला तिथे राहून काही दिवसच झाले होते की एक दिवस अजून एक आंटी आणि अंकल तिथे आले आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यांनी मला सांगितले की आम्ही तुझ्या आईला भेटलो आहे, पण तुझ्या आईने तुला भेटण्यासाठी नकार दिला आहे. ती म्हणते की माझ्याजवळ आधीपासूनच खूप सारे मुलं आहेत, मी गौतमीला नाही सांभाळू शकत. गौतमीचे ओझे मी नाही झेलू शकत. मी तर खूप छोटी होते, मला या सर्व गोष्टी समजतच नव्हत्या. त्यामुळे मी रडायला सुरुवात केली. तेव्हा त्या अंकलने मला ओरडून गप्प केले. आता मी त्यांच्यासोबतच त्यांच्या घरी गेले. त्यांचे घरसुद्धा एका खेडेगावात आमच्या घरासारखेच होते, पण त्यांच्या घरामध्ये मुलं नव्हती. मी एकटीच होते. त्यामुळे मला पोट भरून खायला प्यायला मिळत होते, पण मला प्रेम मिळत नव्हते. पहिल्यांदा तर मला माझ्या आईबाबांची आणि माझ्या बहीण भावांची खूप आठवण येत होती, पण हळूहळू मी त्यांना विसरायला लागले आणि नवीन मम्मी पप्पांजवळ माझे मन रमू लागले. माझे वडील शहरातून कपडे आणून गावातल्या दुकानात विकत होते आणि मम्मी घरी छोट्या मुलांचे कपडे विकत होती. गावातल्या भरपूर महिला कपडे घेण्यासाठी आमच्या घरी येत होत्या. मम्मीने त्यांना सांगितले होते की ही गौतमी आहे, आमची मुलगी. आम्ही हिला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले आहे. हे ऐकून सगळ्या महिला माझ्या मम्मीचे कौतुक करत होते आणि मी मात्र आश्चर्यचकित होत होते की मला कोणत्याच अनाथ आश्रमामधून आणले नव्हते, तर आणले होते एका वारीतून मी हरवले होते. आणि मग मला परत माझ्या आईची आठवण यायची, जिने मला तिच्याजवळ येण्यास नकार दिला होता. मला एक ओझे समजले होते, त्यामुळे मी माझ्या जन्मदात्या आईचा तिरस्कार करायला लागले होते. मला माझ्या नवीन पप्पा मम्मीने स्कूलमध्ये टाकले होते. आमचे गाव छोटे खेडेगाव होते, तरीसुद्धा तिथे स्कूल होते. मी सुद्धा तिथे शिकू लागले. मम्मी पूर्ण दिवस घरातले काम आणि कपडे विकण्यात व्यस्त असायची.
पप्पांना सुद्धा त्यांच्या कामातून वेळ भेटत नव्हता. तरीसुद्धा माहिती नाही हे लोक मला त्यांच्यासोबत त्यांच्या घरात का घेऊन आले होते. त्यांना तर माझ्याशी काही घेणं देणंच नव्हतं. दोघेही आपापल्या कामात व्यस्त असायचे. ते तर मला त्यांची मुलगी बनून घेऊन आले होते, पण मुलीचे प्रेम मला कधी दिलेच नाही. जशी जशी मी मोठी होत गेले तेव्हा मला माहीत पडले की या दोघांच्या लग्नाला 14 वर्ष होऊन गेले, तरीसुद्धा यांना मूलबाळ नाही. त्यामुळे ते मला त्यांची मुलगी बनवून आपल्या घरी घेऊन आले होते. अशा प्रकारे दिवस सरत होते. मला मुलगी बनवून घरी आणणारे त्यांच्या आयुष्यात मला थोडासुद्धा वेळ देत नव्हते. मी सुद्धा माझे शिक्षण आणि थोडेफार घरातल्या कामात बिझी राहू लागली होती. माझ्या पप्पांना राग फार लवकर येत होता. ते मम्मीला छोट्या छोट्या गोष्टींवरून कायम रागवत असायचे. पण पप्पांचा सगळा राग मम्मीवर निघायचा आणि मम्मी तिचा सगळा राग माझ्यावर काढायची. मला मारत तर नव्हती, पण मला टोमणे खूप द्यायची. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचे. मी कायम विचार करायचे की या लोकांना मुलाची गरज नव्हती, मग ते मला इथे का घेऊन आले होते. कदाचित लोकांच्या टोमण्यापासून वाचण्यासाठी मला ते इथे घेऊन आले होते का. असो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतच नव्हती. असाच वेळ निघून जात होता. आता मी मोठी झाले होते. मी 10वी पर्यंत शिकले. मी अभ्यासात खूप तरबेज होते. म्हणून मी पप्पांना म्हणाले की मला पुढे शिकायचे आहे, मला शिक्षणासाठी शहरात पाठवा. पण पप्पा म्हणाले होते की आपल्या खानदानात मुली एवढं शिकत नाही, त्यामुळे मी तुला पुढे शिकण्यासाठी पाठवू शकत नाही. त्यानंतर मी शांत झाले होते आणि मम्मी पप्पांसोबत कमीच बोलू लागले. जेव्हा काही दिवसांनी वडिलांना जाणवले की मी उदास राहायला लागले आहे, तेव्हा त्यांना माझ्या उदासीचे कारण कळाले. त्यांना कळाले की मला पुढे शिकायचे आहे. या गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम झाला होता की माझी तब्येतसुद्धा खराब राहायला लागली होती, कारण मी खाणेपिणे कमी केले होते आणि कोणतेच काम मनापासून करत नव्हते. तेव्हा वडिलांनी मला या अटीवर शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला की मी कधीच त्यांचा विश्वास तोडणार नाही. मी त्यांना वचन दिले. तेव्हा त्यांनी मला त्याच शहरात आंटीजवळ पाठवले, ज्यांच्याजवळून मला लहानपणी दत्तक आणले होते. आंटी आता पहिल्यापेक्षा वयस्कर दिसू लागली होती, पण अजूनसुद्धा ती एकटीच राहत होती. त्यांची काम करण्यासाठी घरात नोकर मंडळी होती. ती 24 तास घरी एकटीच राहत होती. तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला कळाले की ही आंटी एक विवाह संस्था चालवत आहे आणि ज्या लग्न झालेल्या आणि निपुत्रिक जोड्यांना मुलांची गरज असते त्यांना आंटी कुठून ना कुठून मुलं आणून देत होती. मला खूप धक्का बसला की ही मुलं त्यांच्याजवळ येतात कुठून. मी एक दिवस त्या बाईला प्रश्न विचारला. तेव्हा सुरुवातीला आंटी थोडी गडबडली आणि नंतर म्हणाली, ज्या मुलांचे आईवडील नसतात, जे अनाथ असतात, असली मुलं काही लोक माझ्याजवळ आणून देतात. आणि आजकालचा जमाना खूपच खराब आहे. काही मुली लग्नाच्या अगोदरच आई होतात आणि त्या आपल्या मुलाला जन्म देण्याअगोदरच मारतात. पण जेव्हा मला कळते तेव्हा मी त्यांना खूप समजावते की तू 9 महिने या मुलाला पोटात वाढव. कोणालाच मी ही गोष्ट कळू देणार नाही आणि 9 महिन्यानंतर जशी तू बाळाला जन्म देशील ते मूल मला देऊन टाक. मी त्या बदल्यात त्या मुलाच्या आईला काही पैसेसुद्धा देते. अशा प्रकारे मुलाचा जीवसुद्धा वाचतो आणि निपुत्रिक जोड्यांचे भलेसुद्धा होते. आंटीचे हे बोलणे ऐकून मला खूप छान वाटले होते की ही आंटी खूप छान काम करत आहे. आंटीने घरातच एका खोलीला त्यांचे ऑफिस बनवले होते. मी आंटीला म्हणाले की शिक्षणासोबत मी तुमच्या कामात तुम्हाला मदत करू शकते का. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कामाच्या हिशोबासाठी ठेवले, कारण माझी इंग्लिश खूप चांगली होती आणि मी हिशोबी करण्यात सुद्धा हुशार होते. आता हळूहळू मी त्यांचे काम पाहायला लागले. तेव्हा कॉलेजवरून जेव्हा मी घरी यायचे, मी त्यांच्या ऑफिसचे काम पाहत होते आणि संध्याकाळी थोडाफार अभ्यास केल्यानंतर त्यांच्यासोबत बसून गप्पा मारत होते आणि थोड्या वेळानंतर माझ्या खोलीत निघून जात होते. हीच माझी रुटीन ठरली होती. अशा प्रकारे 1 वर्ष निघून गेले आणि या 1 वर्षात मी 4 ते 5 वेळाच गावाला गेले होते, कारण पप्पा 2 आठवड्यानंतर शहरात चक्कर मारत होते. तेव्हा मला भेटायलाही येत होते. ते प्रत्येक महिन्याला काही पैसेसुद्धा पाठवत होते. पण आता आंटीसुद्धा मला माझ्या कामाचे पैसे द्यायला लागली होती.
त्यामुळे मी पप्पांकडून पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा पप्पा म्हणाले की मग हे पैसे मी तुझ्या नावाने सेव्ह करून ठेवतो, म्हणजे तुझ्या भविष्यात उपयोगी येतील. वडिलांचे बोलणे ऐकून मी शांत बसले, कारण मला त्यांच्या मनातलं कळालं होतं. पण मला लग्नाबद्दल विचार करायचाच नव्हता, कारण मला अजून खूप शिकायचे होते. मग असे झाले की कॉलेजमध्ये माझी एका मुलाबरोबर मैत्री झाली. नोट्सच्या कारणाने माझे त्याच्यासोबत बोलणे होऊ लागले. ते बोलणे हळूहळू मैत्रीत बदलले गेले. आम्ही दोघे एकाच क्लासमध्ये शिकत होतो. ती मैत्री हळूहळू प्रेमामध्ये बदलत गेली. त्या मुलाचे नाव रोशन होते. तो एका श्रीमंत घरातला मुलगा. जेव्हा त्याने मला त्याच्याबद्दल सगळे काही सांगितले, तेव्हा मला समजले नव्हते की त्याच्या घरचे माझ्यासारख्या गरीब मुलीला सून म्हणून कसे स्वीकारतील. रोशन म्हणाला की माझे आईवडील जुन्या विचारांचे नाहीत. उलट त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही की तुझे बॅकग्राऊंड काय आहे, कारण तू खूप सुंदर दिसायला आहेस आणि खूप हुशार देखील आहेस. रोशनच्या या बोलण्यामुळे मला थोडाफार दिलासा तर मिळाला होता, पण मनात एक विचित्र प्रकारची भीती निर्माण झाली होती. मला त्यांच्या घरच्यांकडून भीती वाटत होती, पण मला नव्हते माहीत की खरी समस्या तर माझ्याच घरच्यांकडून निर्माण होईल. मी नेहमी रात्री रोशनसोबत फोनवर बोलायचे, त्यामुळे आंटीला माझ्यावर संशय आला होता. एक दिवस तिने मला विचारले की रात्रीच्या वेळी तू कोणासोबत फोनवर बोलतेस? तुझ्या आयुष्यात एखादा मुलगा नाही ना ज्याच्यासोबत तुझी मैत्री झाली आहे? तेव्हा मी आंटीला म्हणाले होते की तो माझा क्लासमेट आहे आणि खूप चांगला मुलगा आहे. आम्ही एकमेकांना पसंत करतो. तेव्हा आंटी माझे बोलणे ऐकून हसायला लागली आणि म्हणाली, लक्षात ठेव, तू ज्या घरची मुलगी आहेस ते लोक या गोष्टीला परवानगी देणार नाही. मी आंटीला म्हणाले की पण रोशनला माझ्यासोबत लग्न करायचे आहे. तो माझ्यासोबत टाइमपास करत नाही. आंटी म्हणाली की चल पाहू, जे काही होईल ते तुझ्यासमोर होईल. त्यानंतर परत आंटी माझ्यासोबत या विषयावर कधीच बोलली नाही. मला त्यांच्याजवळ राहून 3 वर्ष होणार होते आणि काही दिवसात माझी एक्झामसुद्धा सुरू होणार होती. म्हणूनच मी या गोष्टींचा विचार करणे सोडून दिले आणि माझ्या अभ्यासात मग्न झाले. ज्या दिवशी माझा शेवटचा पेपर होता त्या दिवशी मी पेपर देऊन घरी आले, तेव्हा आंटी कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. मी आंटीचे फोनवरचे बोलणे ऐकले तर मला खूप मोठा धक्काच बसला, कारण ती कोणाला तरी फोनवर म्हणत होती की मी गौतमीला ज्या गावातून घेऊन आले होते त्याच गावात माझी एक चुलत बहीण राहते आणि ती गौतमीच्या खऱ्या आईवडिलांना ओळखते. हे ऐकून मी तिथेच लपून उभी राहिले, कारण मला जाणून घ्यायचे होते की आंटी पुढे काय बोलणार आहे. पण मी जे काही ऐकले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. आंटी फोनवर कोणाला तरी म्हणत होती की गौतमीला मी माझ्या ओळखीतल्या निपुत्रिक जोडप्याला विकून टाकले होते, पण त्यांनी अजूनपर्यंत मला पूर्ण पैसे दिले नाहीत आणि ती मुलगी तर आता तरुण झाली आहे आणि माझ्याजवळच काम करते. मी विचार करते की ती खूप सुंदर आहे दिसायला आणि कोवळी मुलगीसुद्धा आहे. मग हिलाच कोणाला तरी विकते, ज्यांच्याकडून मला भरपूर पैसे मिळतील. हे ऐकताच मी पटकन आंटीच्या समोर गेले. तेव्हा ती मला पाहून चकित झाली आणि तिने पटकन फोन ठेवून दिला. मी तिच्याकडे शांततेत पाहत होते. तेव्हा ती मला म्हणाली, जर तू माझे बोलणे ऐकले असतील तर हे सुद्धा ऐकून घे की मी जे बोलत आहे ते सगळं खरं आहे. तुझ्या खोट्या आईवडिलांनी माझ्यासोबत एक रक्कम ठरवली होती. त्या रकमेमधला काही हिस्सा अजूनसुद्धा बाकी आहे. आता तूच मला सांग, ती रक्कम मला मिळेल की नाही, की मी माझ्या पद्धतीने वसूल करू? हे ऐकून मी तिथेच खुर्चीवर पडली. मी तिच्यासमोर हात जोडले की कृपा करून माझ्यासोबत असं तुम्ही करू नका. मी पूर्ण पैसे तुम्हाला देईल. दुसऱ्या दिवशी पप्पा मला घ्यायला आले, तेव्हा आंटीसमोर मी पप्पांना विचारले की मला किती पैशांमध्ये खरेदी केले होते. ते अजूनपर्यंत तुम्ही या आंटीला दिले नाहीत. पप्पा हे ऐकून हैराण झाले आणि माझ्याकडे पाहत राहिले. त्यांना समजत नव्हते की मला हे सगळं कसं काय माहीत पडलं. तेव्हा मी त्यांना सगळं काही सांगितले. पप्पा आंटीला म्हणाले की मी तुमचे सगळे पैसे दिले आहेत, मग आता तुम्ही कोणत्या पैशांचे बोलत आहात? आणि या सर्व गोष्टी तुम्ही गौतमीसमोर बोलायची काय गरज होती? तेव्हा आंटी त्यांना म्हणाली, जे पैसे तुम्ही लोकांनी मला दिले होते, गौतमी त्यावेळेस खूपच छोटी होती. तेव्हा मला माहीत नव्हते
की ही तरुणपणात इतकी सुंदर दिसेल. मला अजून पैसे द्या, नाहीतर मी माझ्या ताकदीने आणि वेगळ्या पद्धतीने पैसे कमवू शकते. मी तिथे अशी उभी होते की जसे काही मी दुकानातली एखादी वस्तू आहे आणि ज्याची बोली लागली आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि माझे पप्पासुद्धा खूप रागात होते. ते म्हणाले की जर तुम्ही असे काही केले तर मी तुमच्या विरोधात पोलिसांना सगळं काही सांगेल. जो काही काळा धंदा तुम्ही करत तो मी सगळ्यांसमोर आणेल. इतकेच ऐकल्यानंतर आंटी थोडी घाबरली होती. मी सुद्धा हैराण होऊन पप्पांचे तोंड पाहू लागले. कोणत्या धंद्याबद्दल हे लोक बोलत होते माहीत नाही. पप्पा म्हणाले की मी हिला माझ्यासोबत घेऊन जात आहे. आता ती तुमच्याजवळ अजिबात राहणार नाही. तेव्हा आंटीने रागात रोशनबद्दल सर्व काही पप्पांना सांगितले की तुमची मुलगी तर रासलीला करून बसली आहे. हे ऐकल्यानंतर तर पप्पा अजूनच रागात येऊन मला गावाला घेऊन गेले. गावाला जाऊन मम्मीला सर्व काही सांगितले तर ती मला मारायला लागली आणि पप्पांना म्हणायला लागली की मी म्हणाले होते ना, परक्याचे रक्त ते परक्याचेच असते, आपले नसते. पाहिले ना ही मुलगी आपल्याला काय दिवस दाखवायला लागली आहे. त्यावर वडील म्हणाले, असे काहीच होणार नाही. एका आठवड्यात मी हिचे लग्न लावून देईल. जर ही आपल्याला परकेपणा दाखवू शकते तर मग मी सुद्धा हिला दाखवेल की परकेपणा काय असतो ते. आजपर्यंत मी हिचा बाप होऊन हिला सांभाळले आहे, पण आता ही सुद्धा बघेल की माझे नाक कापण्याचा परिणाम काय होईल. असे बोलल्यानंतर पप्पांनी मला एका खोलीत बंद केले. त्या दिवशी मी खूप रडले होते, कारण आयुष्यभर मी सख्या आई वडिलांना वाईट साईड बोलत राहिले. हा विचार करत राहिले की माझ्या आईने मला मुद्दामून सोडले होते. पण सत्य तर हे होते की ती बिचारी आजपर्यंत माझ्यासाठी तडफडत असेल. त्या आंटीने मला यांना विकण्यापेक्षा मारून टाकले असते तर बरं झालं असते. पण आता काहीच होऊ शकत नव्हतं. माहिती नाही मी कोणत्या गावामधली होते आणि माझे आईवडील कोण होते. हा सगळा विचार करताना माझे डोके फुटायला लागले होते. पण माझा रडण्याचा कोणावरच काहीच परिणाम झाला नाही. आणि पप्पांनी कुणास ठाऊक माझे लग्न कोणासोबत ठरवले होते. मी खूप रडले. त्यांच्यासमोर हात जोडून विनंती केली, माझं रोशनवर खूप प्रेम आहे आणि तो खूप चांगला मुलगा आहे आणि चांगल्या घरातला देखील आहे. तो देखील माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्यासोबत अशी जबरदस्ती करू नका. पण ते माझ्या तोंडून परक्या मुलाचे नाव ऐकून जुन्या विचारांचे पप्पा रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी माझ्या गालावर इतकी जोरात चापट मारली की मी खाली जमिनीवर तडफडत पडले होते. ते म्हणाले की तुझे लग्न ठरले आहे, तिथेच तुझे लग्न होईल आणि लग्नानंतर तुझा आमच्याशी काहीही संबंध राहणार नाही. आम्ही आधीही निपुत्रिक होतो आणि तुला तुझ्या सासरी पाठवल्यानंतर परत निपुत्रिकच होऊ आणि असेच आयुष्य जगू. त्यानंतर एका आठवड्यातच माझे लग्न झाले. रोशनचे प्रेम मनातल्या मनात मारून विजयची पत्नी होऊन त्याच्या घरी आले होते. विजय हा खूप गरीब घरातला होता. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि त्याची आई माझे जगणं मुश्किल करण्यासाठी अजूनपर्यंत जिवंत होती. विजय माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. दिसायला सुद्धा वयस्कर वाटत होता आणि तो मला अजिबात आवडत नव्हता. माझ्या वडिलांनी काय बघून माझे लग्न त्या विजयसोबत केले होते. ज्यांची जर मी सख्खी मुलगी असते तर त्यांनी तिच्यासोबत असे कधीच केले नसते. कुणास ठाऊक त्यांनी माझ्यासोबत कोणता बदला घेतला होता, जे माझे आयुष्य नरक बनवून ठेवले होते. माझी सासू खूप खडूस बाई होती, जिच्या तोंडून प्रत्येक क्षणाला असे काही ना काही निघायचे जे माझे डोके खराब करत होते. लग्नानंतर सुरुवातीला मी समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण विजय अडाणी, गावंढळ आणि जुन्या विचारांचा माणूस होता. जेव्हा मी चांगली तयार होऊन बसायचे ना, तेव्हा तो माझ्यावर संशय घेऊ लागायचा आणि म्हणायचा की कोणाला तरी भेटायला जाणार आहे, त्यामुळे इतकी तयार होऊन घरात फिरत आहेस. इज्जतदार महिलांची ही लक्षणं नसतात. त्याचे हे बावळटपणाचे बोलणे ऐकून माझे मन अजूनच त्याच्या विरोधात जात होते. मला तर आता त्याचे तोंडसुद्धा पाहावेसे वाटत नव्हते. मी त्याच्यासोबत बोलणे सुद्धा बंद केले होते. आता तर हळूहळू विजयने
माझ्यावर हात उचलायला सुद्धा सुरुवात केली होती. सासू माझ्या विरुद्ध विजयला भडकवायची आणि तो सुद्धा आईच्या बोलण्यात येऊन मला खूप मारायचा. एक दिवस तर त्याने हद्दच केली. आपल्या आईच्या सांगण्यावरून विजयने मला काठीने मारले. तेव्हा माझा राग आणि माझ्यामधली तिरस्काराची आग भडकली होती. मी रागात विजयच्या हातातली काठी हिसकावून घेतली आणि जाऊन माझ्या सासूजवळ उभी राहिले. मी काठी वर उचलली आणि म्हणाले, जर यानंतर माझ्यासोबत असे काही केले तर मी ही काठी तुझ्या डोक्यात मारून तुझे डोकेच फोडेल. आतापर्यंत मी खूप सहन केले आहे, त्यामुळे इथून पुढे माझ्या नादी लागू नका. मी इतक्या जोरात बोलले होते की विजय आणि त्याची आई शांत झाली. कदाचित जखमी वाघीण माझ्या रूपात त्यांना दिसली होती. माझी सासू माझे हे रूप पाहून घाबरली होती. त्यानंतर माझ्या सासूने माझ्यासोबत बोलणे कमी केले होते, कारण ती घाबरली. त्यांना वाटू लागले की मी काहीही करू शकते. जेव्हा विजयच्या आईने त्याला भडकवणे बंद केले तेव्हापासून विजय सुद्धा शांत झाला होता. पण मी स्वतःला खोलीतच बंद ठेवले होते. मी फक्त त्याच वेळी खोलीच्या बाहेर निघत होते जेव्हा स्वयंपाक करायचा असेल, आणि स्वयंपाक करून मी माझे जेवण माझ्या खोलीत घेऊन येत होते. एक दिवस मी या घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला आणि मला लवकरच ती संधी मिळाली होती, कारण माझ्या सासूच्या नातेवाईकांकडे लग्न होते. मी खराब तब्येतीचा बहाणा करून घरीच थांबले. जेव्हा दोघे आई आणि मुलगा लग्नाला गेले तेव्हा मी माझी बॅग भरली आणि घरातून बाहेर पडले आणि त्याच शहरात गेले जिथे मी शिक्षण घेतले होते. ते शहर आणि तिथले रस्ते माझ्यासाठी नवीन नव्हते. मी सरळ माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले. माझ्या मैत्रिणीने मला तिच्या घरात आसरा दिला आणि म्हणाली की तुझ्यासाठी जॉब शोधायला मी तुझी मदत करेन. मी 2 आठवडे तिच्या घरी राहिले. मग तिच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या माणसाला सांगून मला इंटरनॅशनल कंपनीमध्ये जॉब लावला. मी इतकी जास्त शिकलेली तर नव्हते, पण माझी इंग्लिश खूप चांगली होती, त्यामुळे मला जॉब एकदम सहजरित्या मिळाला. जॉब सुरू झाल्यानंतर मी हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाले आणि मी एका चांगल्या वकिलासोबत बोलून घटस्फोटाचे पेपर विजयच्या घरी पाठवले, कारण मला माहिती होते की विजयसारखा मूर्ख अशिक्षित माणूस मला इतक्या सहजरित्या सोडणार नाही. जेव्हा मी या शहरात आले तेव्हा रोशनची आठवण मला खूप सतावत होती. जेव्हापासून लग्न झाले होते मी रोशनसोबत सगळे संबंध तोडून टाकले होते, कारण मला माहिती होते की माझे लग्न झाले आहे म्हटल्यावर रोशनबद्दल विचार करणे सुद्धा मी पाप समजते. पण माहिती नाही का रोशनला माझ्या हृदयातून मी काढू शकत नव्हते. माझे मन म्हणत होते की एकदा रोशनसोबत बोलून पण परत विचार करत होते की मी एक लग्न झालेली स्त्री आहे, मग तो माझ्यावर आता प्रेम करेल आणि त्याच्या जीवनात माझा स्वीकार करेल. फक्त हा विचार करूनच मी थांबत होते. जॉब करून जेव्हा 1 महिना पूर्ण झाला तेव्हा कंपनीच्या बॉसने मला ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलावले. बॉस माझ्या कामावर खूप खुश होते, पण जेव्हा मी कंपनीत जॉईनिंग झाले होते त्यावेळेला बॉस बाहेरच्या देशात होते. याच कारणामुळे मी माझ्या बॉसला भेटू शकले नव्हते. माझ्यासोबत काम करणारे सांगत होते की ही कंपनी पूर्ण नवीन आहे आणि एक तरुण मुलगा या कंपनीचा ओनर आहे, जो खूप मेहनती आणि चांगल्या मनाचा माणूस आहे. मी माझ्या बॉसवर न भेटताच इम्प्रेस झाले होते, कारण मला समजले होते की माझे बॉस आधी खूप गरीब घरातले होते आणि त्यांनी आपल्या कष्टाने एवढे मोठे साम्राज्य उभे केले होते. त्यामुळे त्या दिवशी खूप खुश झाले होते की आता मी माझ्या बॉसला पहिल्यांदाच भेटणार आहे. जेव्हा मी त्यांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा मला धक्का बसला, कारण तो खूपच तरुण मुलगा होता. मला त्यांना भेटून खूप आनंद झाला की आपल्या देशातले तरुण आपल्या भविष्याला घेऊन इतके मॅच्युअर झाले आहेत. बॉससोबत पहिली भेट खूप छान झाली. त्यांनी माझ्या कामाचे खूप कौतुक केले आणि माझ्या पगारात सुद्धा वाढ केली होती. मी त्या दिवशी खूप आनंदात हॉस्टेलमध्ये गेले होते. माझ्या नावावर आलेले घटस्फोटाचे पेपर मला मिळाले होते. मी देवाचे आभार मानले की विजयसारख्या अशिक्षित माणसापासून माझा जीव सुटला आणि मी स्वतंत्र होते आणि माझ्या आयुष्याचा मी स्वतः निर्णय घेऊ शकत होते. नाही मी माझ्या आईवडिलांशी कॉन्टॅक्ट केला होता आणि नाही त्या आंटीशी, पण मला माहिती होती की ते सगळे लोक माझ्यासोबत प्रामाणिक नव्हते. याचमुळे मी माझ्या पायांवर उभे राहून माझ्यासाठी एक चांगला निर्णय घेणार होते.
काही दिवसानंतर बॉसने मला परत त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि काही नवीन काम माझ्यावर सोपवले. मी माझा बेस्ट देऊन ते कामसुद्धा चांगल्या प्रकारे करून बॉस समोर ठेवले होते. तेव्हा ते खूप खुश झाले होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत मला लंच ऑफर केली. मी थोडी संकोचले, पण बॉस म्हणाले, मला तुमचा छोटा भाऊ समजा. जर तुम्ही माझ्यासोबत लंच केला तर मला आनंदच होईल. त्यांचे बोलणे ऐकून माझे मन भरून आले. मला माझ्या दोन्ही भावांची आठवण झाली होती, जे माझ्यापासून खूप वर्षापूर्वी दूर झाले होते. मी बॉससोबत लंच करायला गेले तेव्हा त्यांनी मला माझ्याबद्दल विचारले. तेव्हा मी सुद्धा त्यांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितले. ते म्हणाले की माहिती नाही, मला तुमच्यासोबत बोलल्यावर एक आपलेपणा जाणवतं. जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला बहीण मानू शकतो का? मला हे ऐकून खूप आनंद झाला. त्यामुळे मी आनंदातच हो म्हणाले आणि त्यांनी माझा नंबरसुद्धा घेतला आणि मला म्हणाले, जर तुला कोणतीही गरज पडली तर मला या नंबरवर न घाबरता कॉल कर. त्या दिवसानंतर कधी कधी माझे त्यांच्यासोबत फोनवर बोलणे होत होते आणि एक दिवस जेव्हा माझी तब्येत खराब होती आणि मी ऑफिसमध्ये गेले नाही, तेव्हा मला बॉसचा फोन आला आणि ते म्हणाले की मी हॉस्टेलच्या बाहेर आलो आहे, तुम्ही लवकर खाली या, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. अगोदर तर मी त्यांना नकार दिला होता, पण त्यांनी माझे काहीच ऐकले नाही. मग मी खाली गेले. मला खूप ताप आला होता. ते मला क्लिनिकवर घेऊन गेले आणि डॉक्टरांनी मला काही औषधे लिहून दिली. परत त्यांनी मला जेवणाची ऑफर दिली. जेवण करताना गप्पा मारता मारता मी त्यांना त्यांच्या फॅमिलीबद्दल विचारले. तेव्हा ते सांगू लागले की मी एका खेडेगावातला आहे. आम्ही 4 बहीण भाऊ आहोत. माझ्या आईवडिलांचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला. मोठ्या भावाचे आणि मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. दादा या शहरात त्याच्या फॅमिलीसोबत राहतो. मी बॉसचे बोलणे ऐकून विचारत पडले. त्यांना विचारले की तुम्हाला किती बहिणी आहेत? ते म्हणाले, मला 2 बहिणी आहेत, पण आता एकच आहे, कारण माझी एक बहीण लहानपणीच वारीमध्ये हरवली आहे. हे ऐकून मी ताडकन उभी राहिले आणि त्यांना नाव घेऊन बोलावले. खरं तर माझ्या बॉसचे नाव सोम होते. आम्ही सर्वजण त्याला लहानपणी पिंटू बोलायचो. जेव्हा मी त्याला पिंटू म्हणाले तेव्हा तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, तू माझी बहीण गौतमी दिदी आहेस का? माझ्या तोंडून आवाजच निघत नव्हता. मी फक्त रडत होते. माझ्या भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला शांत केले आणि सरळ त्याच्या घरी नेले. त्याने सांगितले की जेव्हा तू हरवली होतीस तेव्हा आईबाबांनी तुला खूप शोधले, पण तू कुठेच मिळाली नाही. ते जिवंत होते तोपर्यंत तुला शोधण्याचा प्रयत्न करत राहिले आणि तू एक दिवस भेटशील या आशेवर ते हे जग सोडून गेले. मी आईवडिलांबद्दल ऐकून खूप रडले. मग मी सोमला बाकीच्या बहीण आणि भावांबद्दल विचारले की ते कुठे आहेत, कसे आहेत. तेव्हा सोमने मला सगळ्यांबद्दल सांगितले. मी त्याला म्हणाले, मला माझ्या बहिणीला आणि भावाला भेटायचे आहे. त्यावर पिंटू म्हणाला, दादा आणि त्याची फॅमिली याच शहरात आहे. मी तुला त्यांच्याजवळ घेऊन जाईन. फक्त मोठी दीदी गावामध्ये राहते. मग सगळ्यांना भेटण्यासाठी खूप बेचैन झाले होते आणि हे मला कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते की सगळा परिवार मला अचानक भेटला होता. मग सोहम मला माझ्याबद्दल विचारायला लागला. तेव्हा मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. ती ऐकून त्याला फार दुःख झालं, पण नंतर त्याने देवाचे आभार मानले की मी त्याला सही सलामत भेटले. त्याने मला जॉब करण्यासाठी नकार दिला. म्हणाला, आता तू घरी बसून आराम कर, एन्जॉय कर. तुझा हा भाऊ आहे ना. हे ऐकून ती हसायला लागली होती. सोमने मोठ्या भावाला फोन करून सगळं काही सांगितलं आणि बहिणीला सुद्धा फोन करून मोठ्या भावाच्या घरी बोलावले आणि तो मला मोठ्या भावाच्या घरी घेऊन गेला. तेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना भेटलो आणि खूप वेळ रडत होतो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. माझी मोठी बहीण खूप चांगली होती. तिने आम्हाला खूप प्रेमाने ट्रीट केले. एक दिवस त्यांनी मला माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल विचारले की मी आता पुढे काय करणार आहे, कारण त्यांना वाटत होते की मी लग्न करून सेटल व्हावे. तेव्हा माझ्या डोक्यात परत रोशनचा विचार आला. मी पिंटूला म्हणाले की मला एकदा रोशनला भेटायचे आहे. माझ्या मनात आशा होती रोशन अजून माझ्यावर प्रेम करत असेल आणि याच आशेवर मी रोशनला भेटायला गेले. रोशन तर त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळायला लागला होता. माझ्याकडे त्याचा नंबर सेव्ह होता. मी त्याला फोन केला. त्याला फोन करताना माझी बोटं थरथर करत होती, पण मी हिम्मत करून त्याचा नंबर डायल केला. माझा आवाज ऐकून त्याला आनंद झाला होता. मी त्याला भेटायला एका हॉटेलमध्ये बोलावले. एकमेकांना पाहून आम्ही खूप खुश झालो. काही वेळानंतर मी त्याला माझ्याबद्दल सगळं काही सांगितले, पण माझ्या लग्नाचे आणि घटस्फोटाचे ऐकून
माहीत नाही रोशनच्या चेहऱ्यावरची चमक अचानक गायब झाली. रोशन म्हणायला लागला की आईवडिलांनी माझे लग्न ठरवले आहे आणि काही दिवसातच माझे लग्न होईल. मला त्याचे हे बोलणे ऐकून समजले नाही की रोशन एका लग्न झालेल्या आणि नंतर घटस्फोटित मुलीसोबत लग्न करू इच्छित नाही. मी परत माझ्या मनातल्या भावनांना आळा घातला होता. जर रोशन त्याच्या जीवनात पुढे जाणार होता तर मी त्याला थांबवू शकत नव्हते. माझ्या बहीण आणि भावांनी मला खूप समजावले की दुसरे लग्न कर, पण आता प्रेम आणि लग्न याच्यावरून माझे मन उठले होते. मी सरळ सरळ नकार दिला होता की मी लग्न करणार नाही. सगळ्यांनी मला लाख समजावले, पण मी त्यांचे काहीच ऐकले नाही. शेवटी त्यांनी माझ्या हट्टापुढे हार मानली. काही दिवसानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून सोहमचे लग्न केले. हे लग्नाचे फंक्शन माझ्या जीवनातल्या आठवणीतले फंक्शन राहिले, कारण या फंक्शनमध्ये माझी सगळी फॅमिली माझ्यासोबत होती. जीवनात कशीशीच कमी नव्हती, फक्त मनामध्ये एक खालीपणा जाणवत होता. कदाचित मी रोशनला माझ्या मनातून काढू शकले नव्हते आणि नाही कधी काढू शकते. तर मित्रांनो, ही कथा होती वारीत हरवलेल्या एका गौतमीची. कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.